सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पंकज आणि मंगला मावशी रेवाला धरून घराच्या बाहेर आणतात. तेव्हा रेवा म्हणते, काय करताय तुम्ही, मला सोडा. तर मंगला मावशी म्हणते की रेवा, मला तू चांगलीच ठाऊक आहे आणि गुमान बोलाने तू बाहेरच थांब. तर लगेचच रेवा हसू लागते आणि म्हणते की मला तुमचे हे कपडे बघून तुम्ही जोकर असल्यासारखे वाटतात. तेव्हा पंकज रेवाला म्हणतो की रेवा, तू हसू नकोस. रेवा म्हणते की जो माणूस दारू पिऊन बायकोला मारहाण करतो त्याचं काय ऐकायचं आणि त्याचं काय खरं असतं. पंकज म्हणतो की मी माझ्या बायकोला त्रास देतो, तुझ्यासारखं दुसऱ्याच्या नवऱ्याला त्रास देत नाही. तर लगेचच पंकज म्हणतो की तू चाळीतल्या लोकांची हिंमत बघितली नाही अजून, आणि मंगले बघ ग हिच्याकडे. तेव्हा हातातल्या बांगड्या मागे करून मंगला मावशी ही रेवाला मारायला धावते. तेव्हा रेवा म्हणते की मला हात लावायचा नाही. तर मावशी म्हणते की तू इंग्लिशमध्ये मला शिव्या देती का? मी जर मराठीत शिव्या द्यायला लागली ना मग तुला समजेल की थांब येऊ देस त्या रामाला, तुझ्याकडे बघतेस. तेव्हा रेवा म्हणते की मला धमकी द्यायची नाही. मंगला मावशी म्हणते की रामाच्या मंगळसूत्राला तुझे हात घालण्याची हिंमत कशी होते मग. त्यानंतर लगेचच रागाने मंगला मावशी ही जोराने रेवाला मिठी मारत रेवाला मिठीमध्ये दाबून टाकते. तर लगेच रेवा मोठमोठ्याने ओरडू लागते. तेव्हा मंगला मावशी म्हणते की आठवलं का? तेव्हा लगेच रेवाला बायांनी कशी तिला मिठ्या मारल्या होत्या हे सर्व आठवतं. तेव्हा बोट करत मंगला मावशी म्हणते की पुन्हा जर तू माझ्या रामाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही. आणि लगेच मंगला मावशी चाळीतील बायांना हाका मारू लागते. तेव्हा रेवा तेथून पळून जाते. इकडे आता अक्षय हा आतमध्ये रामाकडे येऊ लागतो. रामाचा हात धरत अक्षय म्हणतो की रामा प्लीज तू माझं ऐकून घे ना, माझी तू दोन वेण्या आहेस. रामाचे हात धरत अक्षय म्हणतो की रामा तुझ्या या हाताने मला मार, आणि अक्षय रामाचे हात धरून त्याच्या तोंडात मारू लागतो. तर रामा हात हिसकावत म्हणते काय करताय तुम्ही. अक्षय म्हणतो की रामा या मला होणाऱ्या वेदनापुढे हे काहीच नाहीये. तेव्हा अक्षय म्हणतो की रामा मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. रामा म्हणते की तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगता, मग हीच गोष्ट माझ्यापासून तुम्ही का लपून ठेवली. तेव्हा रामा म्हणते की रेवा मला सांगत होती की काही गोष्टी तुला माहीत नाही रामा, मी तिच्यासोबत भांडत होते आणि तिला सांगत होते की मला सगळंच माहिती आहे, पण खरं तसं नव्हतं. त्या रेवाने किती कटकारस्थान केले तुम्हाला माहिती आहे का? मी रेवा सोबत किती भांडले तुम्हाला माहीत आहे का? ऑफिसमध्ये मी रेवाला चॅलेंज केलं होतं. इकडे आता ऑफिसमध्ये रेवाने रामाला सांगितलेले असते की मला अक्षयची बायको व्हायचंय, कारण अक्षय माझा आहे आणि मला तो हवा आहे. तेव्हा रामाने त्याच वेळेस रेवाला चॅलेंज दिलेले असते. तर रमाने चॅलेंज दिलेले असते की मिळून दाखव माझ्या नवऱ्याला. रेवा म्हणते मला चॅलेंज देतेस का रमा तू? रमा म्हणते की मी डोळे झाकून मैत्री केली ना म्हणून तुला चॅलेंज देते. रमा म्हणते की मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा घेऊन जा माझ्या नवऱ्याला, बघूया तुझी धमक आणि तुझी ताकद. हे सर्व बोलणे आता रमा अक्षयला सांगते. तर इकडे रमा ही अक्षयला म्हणते की तुमच्या प्रेमाबद्दल तर मला शंकाच नाहीये, फक्त मला शंका आहे माझ्या योग्यतेबद्दल. रमा म्हणते की इथे माझ्या आईला, काकाला, मावशीला सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती, फक्त मी सोडून, आणि हा प्रश्न मला पडणारच ना. तेव्हा हाच प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारते. रमा म्हणते की का नाही तुम्हाला सांगावा लागलं आणि सांगावा वाटलं मला. रमा म्हणते की जेव्हा समोरच्या माणसाला कळतंय ना की आपला फक्त वापर करून घेतला आणि आपला विश्वासघात झाला, तेव्हा त्या माणसाच्या मनावर काय बेततं ना ते मला विचारा. रमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी नाही रडणार, कारण जेवढा राग मला तुमच्या वागण्याचा येतो ना त्यापेक्षा जास्त राग मला माझ्या अडाणीपणाचा येतोय. रमा म्हणते की मला स्वतःला आरशात बघायची लाज वाटते, तेव्हा तुम्ही जा इथून. तर अक्षय म्हणतो ठीक आहे रमा. तर अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी मी जगाच्या अंतापर्यंत वाट बघेन, आणि असे म्हणत अक्षय हा रमापासून आता रमाकडे बघत घरातून बाहेर जातो. तर रमा रडू लागते. इकडे आता रेवाची आई रेवाला म्हणते की अगं ती रमा अक्षयसोबत खेळते आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवून घेते. ह्या असल्या मुलींना ना पुरुषांच्या दुसऱ्या लफड्याची सवयच असते. एवढा काय मोठा गुन्हा झाला की जेणेकरून रामाने अक्षयवरती एवढा राग धरलाय, मला सांग ना तू रेवा. रेवाची आई म्हणते की रेवा तू असे फॅन्सी आणि मॉडर्न कपडे घालून गॉगल घालून का मिरवतेस? ती रमा बघ तिच्या दोन वेण्यांनी तिने अक्षयला बांधून ठेवलंय. तेव्हा रेवा राग येऊन तिच्या आईला म्हणते की स्टॉप इट मम्मा.
तर खाली बसत रेवा म्हणते की म्हणजे आता मी रामासारख्या 2 वेण्या घालून मिरवायचं का? तेव्हा लगेच रेवाची आई तिच्या मैत्रिणीला कॉल करून सांगते की हाय प्रिया, मी तुला एक सरप्राईज देते. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, पण मुलगा कोण माहीत नाही. तेव्हा रेवा ही मानिनीकडे बघू लागते. तर लगेचच रेवाची आई म्हणते की मुलाचं नाव सुरू होतं अ पासून आणि आडनाव सुरू होतं म पासून. तेव्हा ओळखा तुम्ही आणि आत्ताच गाजावाजा करायला सुरुवात करा. रेवाची आई फोन कट करत म्हणते की आता रेवा, तुझ्या आणि अक्षयच्या लग्नाचा मी आत्ताच गाजावाजा सुरू करते. ते ऐकून रेवा खुश होते आणि मानिनीला मिठी मारत म्हणते की फंटॅस्टिक मामा, मला आत्ता तू आवडायला लागलीस. तर आता आद्याच्या लग्नामध्ये आपण कसे अक्षयचे नाव आपल्या हातावर काढले होते आणि अक्षय रेवाला कसा बोलला होता, हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर इकडे रमा विचार करते की म्हणजे यांच्या मनात माझ्याविषयी कधीच माझी जागा नव्हती. तर इकडे अक्षय हा विचार करत असतो की रमा, तू मला चुकीचं समजतेस. त्यानंतर अक्षय हा रमाची साडी घेतो आणि तो कॉटवरती अक्षय शेजारी टाकतो आणि मग ते साडीवरती त्याचा मऊ हाताचा स्पर्श करून अक्षय हा त्या साडीला आपल्या जवळ घेतो आणि झोपू लागतो. तर अक्षयला झोप येत नसते तेव्हा अक्षय रमाची ती साडी आपल्या अंगावर टाकतो आणि मग त्या स्पर्शाने अक्षय हा झोपी जातो. तर अक्षय आता रमाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि अक्षयच्या शेजारी झोपत अक्षयच्या हळूच हातावरती हात ठेवते. तेव्हा रेवा विचार करते की मला आता खूप छान वाटतंय आणि मी आता सेल्फीज काढते असे म्हणून आता रेवा अक्षयला चिकटलेली असते. तर अक्षय हा रमामध्ये हरवून गेलेला असतो आणि झोपलेला असतो. त्यानंतर हळूच रेवा ही अक्षयच्या हातातून हात बाहेर काढते आणि त्या हाताचा किस घेत म्हणते की अक्षय, मला माहीत होतं की तू फक्त माझाच आहेस आणि माझाच होता. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच अक्षय पुन्हा रमाकडे जाऊ लागतो. तेवढ्यात हॉलमध्ये बसलेली आजी म्हणते की अक्षय, कुठे निघालास? तेव्हा अक्षय म्हणतो की जोपर्यंत रमा मला माफ करत नाही ना, तोपर्यंत मी रमाच्या दाराशी बसून राहणार आहे. तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय, काय करतोस? त्या रमाला कळत नाही का हे सर्व? आजी म्हणते की मागच्या भूतकाळातील गोष्टी ह्या मनावर घ्यायच्या नसतात, हे त्या रमाला कळत नाही का? आणि अक्षय, तू पुरुष आहे आणि पुरुषांकडून अशा चुका होतात. आजी म्हणते की अक्षय, तुझं एका मुलीवर प्रेम होतं आणि तू तिला प्रपोज केलं, यात कुठली मोठी गोष्ट घडली? काय आबाळ कोसळलंय का? आजी म्हणते की प्रत्येक माणूस हा स्वतःच्या बुद्धीनुसार विचार करतो आणि वागतो. ते म्हणतात ना, ते खरं आहे. आणि पुन्हा तू त्या रमाची माफी मागतोस आणि तरीसुद्धा ती तुला माफ करत नाही. आजी म्हणते की मग काय गरज आहे तुला त्या रमाकडे जाऊन माफी मागण्याची? अशाने तुला गिल्टी फील होऊन मग ती पुन्हा तिची व्हॅल्यू वाढवते आणि जेव्हा ती या घरात येईल ना, तेव्हा ती तुझ्यावरती मग हक्क गाजवेल. अक्षय म्हणतो की आजी, कसं आहे ना, दोघांचं ज्या व्यक्तीचे एकमेकांवर प्रेम असते ना, त्यामध्ये हक्क, मान पान, लहान मोठेपणा असं काहीच येत नाहीये. आणि तू बोलतेस ना हक्क गाजवतील, तर गाजू दे ना हक्क. तर आजी म्हणते की अरे अक्षय, खूप भोळा बाबडा आहे तू. आदर्शवानाचा चष्मा लावून तू जगाकडे बघतोयस. आई आजी म्हणते की अक्षय, त्या रामाचं जर तुझ्यावर खरं प्रेम असतं तर तिने तुला माफ केलं असतं, पण ती तुझ्याशी खेळते. तर आई आजी म्हणते की जाऊ दे, मी तरी कशाला बोलू, तुला जर ऐकायचं नाही तर जा तू तिकडे जा असे म्हणत आता आजी लगेचच तिला छातीत दुखू लागल्याचे नाटक करते. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी, आता तुला काय झालंय? तर लगेच आजी पाणी करू लागते. तर अक्षय पाणी घेण्यासाठी वळतो. तर आई आजी तिरप्या डोळ्याने अक्षयकडे बघते. अक्षय पाणी देत आजीला म्हणतो की आजी, तू काय त्रास करून घेतेस ग? तर आजी म्हणते की जाय अक्षय, तू, माझं काही झालं तरी चालेल, माझ्यापेक्षा ती रमा महत्वाची आहे ना तुला. तेव्हा अक्षय म्हणतो काय बोलतेस आजी, मी डॉक्टरांना कॉल करतो. इकडे आता दुसरीकडे रमा ही सकाळी सकाळी कांदा चिरत असते. तेव्हा रेवाचे बोलणे रामाला आठवते. रेवाने सांगितलेले असते की अक्षय कालही माझा होता आणि आजही माझा आहे. तर आता ते रेवाचे सर्व बोलणे आठवत असताना रमा तिचे कांद्यासोबत बोटही चिरत असते. रामाच्या बोटातून भळाभळा रक्त येत असते, तरी रामाला काहीच होत नसतं. रामाचं लक्ष फक्त रेवाच्या बोलण्याकडे असतं. आणि त्याच वेळेस मंगला मावशी तिथे येते आणि रामाचा तो प्रकार बघून घाबरतच कावेरीला हाका मारते. तेव्हा रामाला बघून आता कावेरीला सुद्धा मोठा धक्का बसतो. तेव्हा रमा म्हणते की आई, याचं काय व्हायचं ते होऊ दे, तू नको काळजी करूस. तेव्हा कावेरी म्हणते की अगं रमा, एवढं रक्त येते आणि असं मूर्खासारखं काय बोलतेस तू? तर रमा आतमध्ये निघून जाते. तेव्हा मंगला मावशी कावेरीला म्हणते की मला रमाची अवस्था बघवत नाही, खूप वाईट अवस्था झाली तिची. तेव्हा इकडे आता अक्षयने डॉक्टरला बोलावलेले असते. तेव्हा आई आजीला तपासून डॉक्टर म्हणतात की मायनिंग अटॅक दिसतो, काही ट्रेस आहे का त्यांना?
तर अक्षय म्हणतो की हो, माझ्यामुळेच त्यांना ट्रेस आलाय. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना एवढा ट्रेस देऊ नका हो, त्यांच्या वयाचा तरी विचार करा. तर आई आजी ही गालातल्या गालात हसत असते. डॉक्टर म्हणतात की त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतील याकडे तुम्ही लक्ष द्या. तर आता डॉक्टर ही औषधाची चिठ्ठी लिहून अक्षयकडे देऊन तेथून निघून जाते. तर लगेचच आई आजी अक्षयला हाक मारत म्हणते की अरे, तुझ्या हातचं मला काहीतरी खाऊशी वाटतंय आणि आता असे तरी किती दिवस टिकणार आहे मी. तेव्हा अक्षय हा आई आजीकडे बघू लागतो. त्यानंतर आता शशिकांत हा अक्षयकडे येतो आणि अक्षयला म्हणतो की आज गेला नाहीस. तर अक्षय म्हणतो की माझं रामावरती प्रेम आहे आणि आज फक्त आई आजी आजारी असल्यामुळे मी रामाकडे गेलो नाही, नाहीतर तिच्या प्रेमासाठी आणि तिच्यासाठी मी आता दररोज तिच्याकडे जाणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अक्षय म्हणतो की मी तोपर्यंत रमाकडे जाणार जोपर्यंत रमा मला माफ करत नाही. इकडे आता रमा ही गॅसवर दूध गरम करत असते आणि रमा ही फक्त अक्षयच्या आठवणीत हारून गेलेली असते. त्याच वेळेस गॅसमध्ये रमाचा पदर हा गॅसवर पडतो आणि रमाचा पदर हा पेट घेतो. तर लगेचच पाठीमागे कावेरीचे गॅसवरती तो पदर पेटल्याचे लक्षात येते आणि कावेरीला मोठा धक्का बसतो. तेव्हा रमाची ती अवस्था बघून कावेरीला खूप वाईट वाटते. तर आता कावेरी ही रमा आणि अक्षयला कशी एकत्र आणणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब